निधीचा उपयोग तर मी ते ब्युटिफिशियन बाकीच्याला करणार आणि पुतळ्याचा जो काही खर्च येईल तो स्वतः मी करणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल 85,000 दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केलाय. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जुलै 2024 मध्ये फेर याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयानं दुबार मतदारांची नावं वगळण्याचे आदेश दिले होते, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करून नावे वगळलेली नाहीत. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावं ही शेजारच्या ऐरोली, बेलापूर आणि उरण या विधानसभा मतदारसंघात आढळली आहेत. दरम्यान पनवेलमध्ये 11,500 मतदारांनी एकाच मतदारसंघात दोनदा मतदान केल्याची नोंद आढळली असल्याचा दावा हा शेकापकडून करण्यात येतोय. आज देशभर जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे. ह्या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत. त्याच्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला नाव असलेले मतदार आहेत. पनवेल आणि उरण या दोनही मध्ये नाव असलेले 27,275 मतदार आहेत. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.